नमस्कार विद्यार्थी मित्र, मी चंद्रशेखर रबडे, लक्षद्वीप करिअर अकॅडमी दिग्रस. बघा, आपला आजचा टॉपिक आहे कामकाळ वेग. आपण राणे सरांच्या सिरीजमध्ये पहिलं जे घेतलेलं आहे लसावी मसावी, त्याच्यानंतर आपण वयवारी. आज आपण अत्यंत महत्त्वाचा घटक घेणार आहे काळ काम वेग. बघा, याच्यामध्ये 4 चॅप्टर आहेत, त्याच्यातले आपण एक एक घेऊया. ठीक आहे. आज कामकाळ वेगवर, नंतर रेल्वेवर, नंतर आपले नळ आणि टाके, आणि नंतर त्याच्यानंतरचा जो भाग आहे तुमचा, ठीक आहे ना, विमान किंवा वारा किंवा जहाज आणि पाणी. ठीक आहे, म्हणजे संत पाण्यातील वेग वगैरे ते आपण एक एक बघूया. जेवढे आपली सिरीज आहे त्या सिरीजमधलं समजा आपलं राणे सरांचं चालू आहे, तर राणे सरांमध्ये जेवढेही चॅप्टर आहे ते सगळे आपण हळूहळू घेऊया. बघा, जर आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर आधी ते व्हिडिओ बघा, कारण की आपण कंटिन्यू सिरीज चालू केलेली आहे. पहिले आपण काय घेतलं होतं, लसावी मसावी. ठीक आहे, आपण एक एक चॅप्टर कव्हर करत आहे. आज आपण घेऊया कामकाळ वेगमध्ये. ठीक आहे. बघा, मी जास्त याच्यामध्ये आपण वेळ न घालवता चालू करूया. ठीक आहे. बघा, मग पहिला प्रश्न काय सांगतोय किंवा त्याच्या आधी कन्सेप्ट काय सांगते, ठीक आहे, तो सगळ्यांना माहीत असेल. ठीक आहे. जर आपण कन्सेप्ट सांगत जातो म्हटलं तर थोडंसं आपला व्हिडिओ लांबेल. आपण सरळ प्रश्नाकडे येऊ. बघा, पहिला टाईपचा प्रश्न कसा आहे तुमचा, हे सगळ्यांना माहीत आहे की M1 D1 H1 बराबर M2 D2 S2. ठीक आहे. इथं भागीला किती W1 आणि इथं असतो W2. हे सगळ्यांना हा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला माहीत आहे. हा कुठं वापरायचा, जेव्हा एकापेक्षा जास्त माणसे असतात. फॉर एक्झाम्पल समजा 15 माणसे रोज 6 तास काम करून, ठीक आहे, 10 दिवसात एक काम संपवतात, तर 20 माणसे तेच काम किती तास काम करून 10 दिवसात तेच काम पूर्ण करेल. या टाईपच्या प्रश्नासाठी आपण हे वापरत असतो. ठीक आहे. हे समचलन आणि व्यस्तचलनची याच्यामध्ये भानगड असते. ठीक आहे. आपण प्रश्नाकडे येऊया. ते तुम्हाला तेवढं बेसिक येत असेल हे आपण गृहीत धरून प्रश्नाकडे डायरेक्ट येऊया. बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, नमुना क्रमांक. बघा, नवीन आवृत्तीचं पुस्तक आहे माझ्याकडे. हा पुस्तक सगळ्यांकडे असायला पाहिजे. ठीक आहे, कारण या पुस्तकामधून आपण सगळं घेतो आणि हा पुस्तक महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ठीक आहे. तर आपल्याला हळूहळू एक एक प्रश्न किंवा एक एक चॅप्टर कव्हर करायचे आहे. तर आपण पहिला टाईप किंवा पहिला नमुना बघा, आता काळकाम वेगमधला पेज नंबर 138 वरचा पहिला प्रश्न जो सॉल्व आहे तिथून आपण चालू करूया की पहिला प्रश्न काय सांगतोय. बघा, अगदी सोप्याकडून हे सगळ्यांना माहीत आहे. M1 म्हणजे काय, माणसं, D म्हणजे दिवस, H म्हणजे तास, आणि हे काम. ठीक आहे. हे दुसरे माणसं, दुसऱ्या माणसाला लागलेले दिवस आणि दुसरे तास, आणि काय रे, हे तोच काम, त्याला आपण W2 देतो. ठीक आहे. किंवा आपण काम, राहिलेलं काम वगैरे ते विचारल्या जाते. ठीक आहे. तर चला आपण पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला की 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. किती मजूर, या फॉर्म्युलेच्या बेसिसवरच आहे. ठीक आहे. मग 10 मजूर म्हटलं, ओके, 10 मजूर, ठीक आहे, 6 तास काम करून 12 दिवसात एक काम, म्हणजे एक काम हा भागीला. ठीक आहे. मग बघा, 10 मजूर 6 तास काम करून 12 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर तेच काम म्हटलं. तेच काम म्हणजे काय, जो काम इथं आहे, म्हणजे तो काम किती आपला, एक काम, तर एक काम तोच काम. ठीक आहे ना. 20 मजूर, ओके, 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करेल. बघा, हा प्रश्न आहे, सिंपल आहे. अगदी आपण सिंपल प्रश्नाकडून अवघड प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न काय सांगतो आपल्याला, स्क्रीनवर पण व्यवस्थित बघत चला. आणि स्क्रीनवर जर प्रश्न चुकीचा येत असेल, कधी कधी असं होऊन जातं की मी शिकवतो एक आणि स्क्रीनवर प्रश्न दुसरा येत असतो, तर त्यासाठी तुम्ही सोबत पुस्तक ठेवत चला, कारण की एखादा प्रश्न मागे पुढे होऊ शकतो स्क्रीनवर. ठीक आहे. चला, तर आता प्रश्नामध्ये जसं जसं म्हटलं तसं आपण जाऊया. काय म्हटलं होतं की 10 मजूर रोज 6 तास काम करून 12 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर 20 मजूर 9 तास, 20 मजूर दररोज 9 तास काम करून किती दिवसात तेच काम पूर्ण करेल. बघा, याला आपण काय करायचं, सरळ कॅल्क्युलेशन करायचं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हा गुणिला इकडे भागीला होतो, सरळ कॅल्क्युलेशन करायचं. 10 1 10, 10 2 20. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर काय, 2 1 2, 2 6 12. इथं बघा, 3 2 6, 3 3 9, 3 1 3, 3 2 6, राहिलं किती, 2 2 किती 4, तर किती दिवसात, 4 दिवसात ते संपूर्ण काम होईल. ठीक आहे. चला, बघा, इतकं सोपं आहे. आपण काय करत असतो, गुणिला हा भागीला घेऊन जात असतो. काही नाही, मला माहीत आहे की हा गुणिला इकडे भागीला होणार आहे, तर सिंपल आपण ते ओढून टाकायचं. ठीक आहे ना, म्हणजे आपला वेळ वाचतो एक्झाममध्ये. ठीक आहे. मी सिंपल वेळ सांगतोय, वेगवेगळ्या पद्धती आहे. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न काय सांगतोय. आता आपला जो अनसॉल्व प्रश्न आहे तिकडे येऊया. अनसॉल्वमध्ये कसे दिलेला तिकडे येऊ. ठीक आहे. मग जो अनसॉल्व आहे पहिला, ठीक आहे, ए सेटमधला पहिला प्रश्न आहे जो आपण घेऊया. की प्रश्न काय सांगतोय, फक्त सिम्पली मांडत चालायचं, प्रश्न काहीच नसतो. काय म्हणतोय, 15 मजूर रोज 8 तास काम करून, म्हणजे किती मजूर, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. पुढं काय म्हटलं रे, 16 मजूर रोज 9 तास काम करून
किती दिवसात ते काम पूर्ण करेल, म्हणजे काम किती आहे, एकच आहे. ठीक आहे, चला मग इथून कॅल्क्युलेशनच करायचं आहे, दुसरं काही नाही आहे. तर 9 एक 9, 9 दोन्ही 18, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 2 2 कटले, राहिलं किती 15. तर किती दिवसात पूर्ण करेल, 15 दिवसात ते काम पूर्ण करेल. ठीक आहे, बघा सिंपल आहे प्रश्न, फक्त मांडायचा आणि उत्तर काढायचं. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे जाऊया. तुम्हाला समजत असेल आणि बेसिक भाग तुम्हाला माहीत असेल, या अप्रोचने मी ते शिकवत आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. पुढचा प्रश्न सांगतो प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामधलाच. ठीक आहे, पेज क्रमांक 138 वरचा दुसरा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न सांगतोय 12 मजूर रोज 7 तास काम करून, म्हणजे किती मजूर, 12 मजूर रोज 7 तास काम करून 20 दिवसात एक काम पूर्ण करतात. तर पुढं म्हटलेलं आहे 21 मजूर दररोज 10 तास काम करून किती दिवसात तेच काम पूर्ण करतील, किती दिवसात पूर्ण करतील म्हटलं. ठीक आहे, बघा सिंपल प्रश्न आहे, काहीच नाही. ठीक आहे, हे 10 एक 10, 10 दोन्ही 20, 7 एक 7, 3 7 21, 3 एक 3, 3 चूक किती 12, 4 दोन्ही किती 8, झाला आहे आपला आन्सर. बघा आपण काय करत असतो, गुणीला हे भागीला घेऊन जात असतो, काही गरज नाही आपल्याला हे कळते, कारण की हा गुणीला इकडे काय होणार आहे, भागीला. मग तिथंच आपण कापाकुपी करून टाकायची किंवा कटिंग करून टाकायची. ठीक आहे ना, कारण की आपण भागीला गुणीला होतो आपल्याला माहीत आहे, पण तेवढा वेळ घालवायचा नाही. ठीक आहे, एक्झाम अप्रोच बघायचं आपण की आपण किती फास्ट त्याला सोडवू शकतो. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया, एक एक प्रश्न आपण घेऊया. आणि पुढचा प्रश्न सांगतोय की 25 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. 35 मजूर आहे, 35 मजूर रोज 5 तास काम करून, ठीक आहे, 5 तास काम करून 30 दिवसात एक काम पूर्ण करतात. म्हणजे काम किती आहे, एक आहे. पुढं काय म्हटलं, तेच काम 25 मजूर 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. बघा सिंपल प्रश्न आहे, तसाच आहे, काहीच नाही. किती दिवसात संपवतील. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे, काहीच नाही. ठीक आहे, बघा 10 एक 10, 10 त्रिक किती 30. ठीक आहे, 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 7 35, 7 त्रिक किती 21. तर किती दिवसात, 21 दिवसात ते काम काय होईल रे, पूर्ण होईल. ठीक आहे, बघा सिंपल आहे प्रश्न, आपल्याला फक्त ते व्यवस्थित जर केलं तर आपल्याला कळून जाईल. ठीक आहे, पुढचाही प्रश्न तसाच सांगतो. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवतात. तर तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल. बघा इथं दिवस म्हटलं होतं, आता तास म्हटलं, काहीच फरक पडत नाही. आपल्याला प्रश्नामध्ये काही दिलं का, काही फरक पडत नाही. ठीक आहे, तास दिलं का, तास माणसं कधी कधी माणसं देतात. ठीक आहे, कधी कधी तास देत नाही, तास दिलं नाही तर दोन्हीकडचं सोडून द्यायचं. याचा अर्थ काय, दोन्हीकडचे तास कसे असणार, सारखे असणार. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आपण. पुढचा प्रश्न सांगतोय 28 मजूर रोज 8 तास काम करून, ठीक आहे, रोज किती तास, 8 तास काम करून 25 दिवसात संपवतात. ठीक आहे, तर पुढं प्रश्नामध्ये म्हटलं 40 मजुरांना किती तास काम करून, ठीक आहे, किती तास काम करून 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावं लागेल. ठीक आहे, सिंपल आहे, तोच काम आहे, भागीला एक घ्या, नका घेऊ, काही फरक नाही पडत. कॅल्क्युलेशन करायचं, काहीच नाही. बघा 8 एक 8, 8 5 किती 40. ठीक आहे, 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 चूक किती 20, 4 एक 4, 4 7 28. तर रोज किती तास काम करावं लागेल, 7 तास काम करून ते 40 मजूर त्या कामाला पूर्ण करून टाकेल. ठीक आहे, चला याच प्रकारचा प्रश्न आहे. पुढचं बघा 5व्या नंबरचा प्रश्न. ठीक आहे, बघा समजत असेल थोडंसं, बघा त्रास जात असेल तर थोडंसं व्हिडिओला मागे जायचं, पुन्हा बघायचं, काहीच नाही. सिंपल प्रश्न आहे, एकच प्रश्न आपण वारंवार घेतोय, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय, 18 मजूर, ओके, 18 मजूर जसं म्हटलं तसं लिहायचं, 18 मजूर 30, ठीक आहे, 18 मजूर 12 तास काम करून 30 दिवसात एक काम पूर्ण करतात. पुढं काय म्हटलं प्रश्नामध्ये, 20 मजुरांना 36 दिवसात काम संपवायचे असल्यास किती तास काम करावे लागेल. ठीक आहे ना, तर रोज किती तास काम करावे लागेल असं म्हटलं. बघा सिंपल आहे, तिथे झालं 18 एक 18, 18 दोन्ही 36. ठीक आहे, चला मग हे 2 एक 2, 2 सक 12. ठीक आहे ना, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 2 एक 2, 2 त्रिक 6, तर 3 त्रिक किती 9. तर किती तास लागेल, 9 तास. ठीक आहे, बघा फक्त सिंपल कॅल्क्युलेशन आपल्याला यायला पाहिजे, भाग देता आले पाहिजे, आणि भाग देण्यासाठी आपल्याला पाढे खूप महत्त्वाचे. जर पाढे येत नसेल तर आपण भाग देऊ शकत नाही, किंवा आपल्याला कसोट्या माहीत पाहिजे तर आपण याला सोडू शकतो. हा पहिला टाईप आहे, सगळ्यांना माहीत आहे, M1 D1 वाला. ठीक आहे, जे राणे सरांच्या पुस्तकात आहे ते प्रश्न आपण
आपण घेत आहे, ठीक आहे. चला पुढचं जर बघितलं आपण, पुढचा टाईप काय सांगतोय, नमुना दुसरा सांगतोय की इथं बघा माणसं जास्त होते. आता दुसरी कन्सेप्ट काय बघा, आता तिथं जाऊया आपण. दुसरा प्रश्न काय आहे, ठीक आहे. चला त्याला वेगवेगळ्या अप्रोचनं सोडवता येते. दुसरं बघा, आता दुसऱ्या टाईपकडे जाण्याच्या आधी, ठीक आहे, मी 2 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर करतोय. बघा रे, ज्याची काम करण्याची कार्यक्षमता जास्त असते, म्हणजे जो काम जास्त करेल एका दिवसात त्याला वेळ कसा लागेल, कमी, ठीक आहे ना. किंवा आणि जो काम स्लो करेल त्याला वेळ कसा लागेल, जास्त लागेल, ठीक आहे. हे अप्रोच घेऊन आपण पुढचा प्रश्न सोडूया. बघा पहिला प्रश्न काय सांगतोय, याला वेगवेगळे अप्रोच आहे. काय म्हणते, एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे. बघा जो आहे, एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे. पुढचा म्हणतो की तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून त्या कामाला किती दिवसात पूर्ण करते. याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, ठीक आहे. त्याच्यातली मी एक सांगतोय. बघा एक काम 20 दिवसात आणि एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे हे आहे आपले समजा दिलेले दिवस, ठीक आहे. तर आपण त्याचं 1 दिवसाची कार्यक्षमता काढायची की तो एका दिवसात काम करतो किती, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला एक कामाला, ठीक आहे ना, जास्त कामात कन्व्हर्शन करायचं. ते कसं, बघा 20 आणि 30चा लसावी काढायचा. म्हणजे लसावी म्हणजे काय, किंवा असा नंबर माना की जो 20 आणि 30 काय जाईल रे, भाग जाईल, ठीक आहे. मग 20 आणि 30च्या पाड्यात येणारी सगळ्यात जवळची संख्या कोणती, 60. मग आपण काय मानायचं, याला मानायचं एकूण काम. बघा वेगवेगळ्या पद्धती आहे, त्याच्यातलं मी सांगत आहे. या लसावीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला मांडत असतो. मग एकूण काम किती आलं, 60, ठीक आहे. मग बघा नावाचा व्यक्ती 20 दिवसात 60 काम करत असेल आणि नावाचा व्यक्ती 30 दिवसात 60 काम करत असेल, म्हणजे जो एक काम होतं त्याला आपण कशात कन्व्हर्शन केलं, जास्त कामामध्ये. कारण की आपलं कॅल्क्युलेशन कसं व्हायला पाहिजे, सोपं व्हायला पाहिजे. मग इथं बघा 20 दिवसात 60 काम, याचा अर्थ ने सरासरी एका दिवसात किती काम केलं असेल. मग ते आपण काढू, एका दिवसात किती काम, ठीक आहे. एका दिवसाचे काम, मग वन डे काम किती केलं असेल, की एका दिवसात त्या व्यक्तीनं किती काम केलं असेल. मग नावाचा व्यक्ती 20 दिवसात 60 काम करत असेल तर एका दिवसात किती, साहजिक आहे 3 काम करेल. आणि नावाचा व्यक्ती 30 दिवसात 60 काम करेल तर एका दिवसात किती, 2 काम. अच्छा, दोन्ही मिळून एका दिवसात काम करतात किती, 3 आणि 2 5. टोटल काम आहे किती, 60. म्हणून दोघं मिळून म्हटलं, मग टोटल काम आहे किती, 60. आणि एका दिवसात दोघं मिळून किती काम करतात, 5. मग 60 भागीला 5 तर किती, 12 दिवस. तर 12 दिवसात ते काम पूर्ण करेल. याच्या वेगवेगळ्या अप्रोच आहेत, त्याच्यातला एक अप्रोच मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. याला तुम्ही गुणोत्तरामध्ये कन्व्हर्शन करून पण काढू शकता, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. सेम तसाच प्रश्न आहे. चला आता फक्त इथं व्हॅल्यू चेंज आहे हे कळालं असेल, हे सॉल्व प्रश्न होतं. आता पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. पुढचा प्रश्न बघा, आता सेट बी मधला पहिला प्रश्न, की सेट बी मधला पहिला प्रश्न काय सांगतोय, ठीक आहे. तिकडे येऊया. बघा मी पहिलेच तुम्हाला आधीच म्हटलंय की याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे, सिंपल कन्सेप्ट आहे की एखादा काम दिला असेल, ठीक आहे. बघा आता याच प्रश्नामध्ये किंवा मी पुढच्या प्रश्नामध्ये क्लिअर करून देतोय की एखादं काम असेल पर्टिक्युलर, दोघांना सारखं काम आहे. अच्छा, एक समजा जास्त दिवस घेत असेल आणि एक कमी दिवस, याचा अर्थ काय, जो कमी दिवस घेत आहे त्याच कामाला करण्यास त्याची कार्य करण्याची क्षमता कशी असणार, जास्त. म्हणजे त्याची कार्यक्षमता कशी आहे, जास्त आहे, ठीक आहे. आणि जो दिवस जास्त घेत असेल सेम कामाला, त्याची कार्यक्षमता कशी असणार आहे, साहजिक काही कमी आहे. सरळ भाषेत जर म्हटलं आपण की समजा मला समजण्यास उशीर येतोय, म्हणजे मी ढ आहे, तर मी ढ आहे याचा अर्थ काय, मला समजण्यास काय वेळ लागतो. आणि एखाद्या हुशार व्यक्तीला काय होतोय, लवकर कळतो. याचा अर्थ काय, ज्याची काम करण्याची क्षमता जास्त त्याला वेळ कसा लागेल, कमी. आणि ज्याची काम करण्याची क्षमता कमी असेल त्याला वेळ कसा लागेल, जास्त लागेल. नेहमी हे लक्षात, हे एकमेकाच्या इन्व्हर्सली आहे, ठीक आहे. म्हणजे काय, व्यस्त चलनात असतात, ठीक आहे. चला आपला तो मुद्दा नाही, आपण प्रश्नाकडे येऊ. बघा आता पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. मग पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला की एक काम 12 दिवसात, एक काम 12 दिवसात. चला पुढं काय म्हटलंय, तोच काम 24 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करेल, ठीक आहे. बघा हे मांडणी कशी आहे, इथं एकूण दिवस, इथं एकूण काम आणि 1 दिवसाचं काम, ठीक आहे ना. म्हणजे त्याची एका दिवसाची कार्यक्षमता. मग 12 आणि 24 त्यांचा लसावी माना किंवा असा नंबर माना की 12 आणि 24नं कटेल, ठीक आहे. मग 12 आणि 24नं कटणारा नंबर कोणता, 24. किंवा कोणती संख्या, तुम्ही 24 घेऊ शकता, 48 घेऊ शकता, 72 घेऊ शकता, काही घेतलं तरी काही फरक पडत नाही. फक्त असा नंबर घ्यायचा की जो 12 आणि 24नं काय होईल रे, कटेल, ठीक आहे. मग बघा आपण एकूण काम मानलं किती, 24. मग 12 दिवसात 24 काम, तर एका दिवसात किती काम करणार. बघा 12 दिवसात 24 काम करेल तर एका दिवसात किती, 2 काम. आणि 24 दिवसात 24 तर एका दिवसात किती काम,
एक काम, ठीक आहे, दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात? 3 काम, ठीक आहे. मग दोघांना लागणारे दिवस बघा, आता दोघं मिळून म्हटलं तर साहजिक आहे, दोघं मिळून म्हटलं तर वेळ कसा लागेल? कमी लागेल, ठीक आहे. एकूण काम आहे किती? 24, ठीक आहे. आणि एका दिवसात ते काम किती करतात? 2 आणि 1 3, तर 24/3 तर किती? 8 दिवसात दोघं मिळून काम पूर्ण करेल. बघा इथून कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. अच्छा बघा, आपण काम मानलं किती होतं इथं? 24, ठीक आहे. बघा हे 24 मानलं, मग यानं 12 दिवसात पूर्ण केलं. याचा अर्थ याची कार्यक्षमता बघा, हा एका दिवसात किती काम करत आहे? 2. म्हणजे याचा अर्थ की याचे दिवस कमी आहे तेवढ्याच कामाला, म्हणून तो एका दिवसात काम किती करत असेल? जास्त, साहजिक आहे. आणि ब बघा 24 कामाला 24 दिवस लावत आहे, याचा अर्थ एका दिवसात 1 काम. याचा अर्थ काय? ज्याचे दिवस जास्त, ठीक आहे ना, त्याची काम करण्याची क्षमता कशी आहे रे? कमी असते, ठीक आहे. हे उलट आहे, ठीक आहे. ज्याला दिवस जास्त लागते त्याची काम करण्याची क्षमता म्हणजे काय? एका दिवसाची क्षमता कशी असते? कमी असते. हे व्यस्त चलनात असते, ठीक आहे ना. चला आता पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. समजला असेल हे, ठीक आहे. चला तुम्ही याला रेशो फॉर्ममध्ये सोडू शकता, ठीक आहे ना. रेशो फॉर्ममध्ये ते तुमच्या कॅल्क्युलेशनवर असते नंतर, ठीक आहे ना. तुम्ही ओरली याला आन्सरला काढू शकता, ठीक आहे. ते नंतरचा भाग आहे. आता आपण समजा इथं जर त्या मेथडनं सांगतो म्हटलं तर आपला व्हिडिओ लांबेल, आपल्याला जेवढे प्रश्न घ्यायचे आहे ते राहून जाईल, दुसरं काही नाही, ठीक आहे. सिंपल आहे ते पण, ठीक आहे. त्याला कन्व्हर्शन करूनही आपण काढू शकतो, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय समजत असेल तुम्हाला. पुढच्या प्रश्नाकडे काय हीच मांडणी आहे. चला बघा आता पुढचा प्रश्न सांगतोय का? एक काम 15 दिवसात तर ब 10 दिवसात, तर दोघे मिळून किती दिवसात? नावाचा व्यक्ती एक काम 15 दिवसात पूर्ण करतो आणि ब नावाचा व्यक्ती तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील? बघा 15 आणि 10 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे एकटा 15 दिवसात, एकटा ब 10 दिवसात, तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील म्हटलं. मग 15 आणि 10 असा नंबर माना जवळचा की 15 आणि 10 ने कटेल, तो नंबर म्हणजे काय? लसावी. मग तुम्ही इथं नंबर जर काढतो म्हटलं तर 30, ती संख्या कोणती? 30. तुम्ही 30 घ्या, 60 घ्या, 90 घ्या, असा नंबर घ्या की 15 आणि 10 ने काय होईल रे? कटेल. 30च घ्या असं काही नाही, आपण कोणताही नंबर घेऊ शकतो. आपण एका कामाला किती कामात कन्व्हर्शन केलं? 30 कामाला. मग बघा हा 15 दिवसात 30 काम करतो, तर एका दिवसात किती काम करणार? 2 काम. आणि हा ब बघा 10 दिवसात 30 काम करतो, एका दिवसात किती? 3. बघा याला दिवस कमी घेतले, याचा अर्थ याची कार्यक्षमता कशी आहे? जास्त आहे. आणि याला बघा दिवस जास्त घेतले म्हणून तो एका दिवसात काम किती करतोय? कमी करतोय. हेच मी सांगत होतो याच्या आधी, ठीक आहे, की ज्याची काम करण्याची क्षमता जास्त त्याला दिवस कसे लागतात? कमी. अच्छा दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात? 5 काम. टोटल काम आहे किती? 30 काम, म्हणून लागणारा वेळ, ठीक आहे. तर 30 काम आहे, दोघं मिळून एका दिवसात किती? 5 काम, तर 30/5 किती? 6, तर किती दिवसात करेल? दोघं मिळून 6 दिवसात पूर्ण करेल, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे येतोय. पुढचा प्रश्न सांगतोय का? नमुना तिसरा, ठीक आहे. नमुना तिसरा काय सांगतोय? थोडासा मजेशीर प्रश्न आहे बघा, सिंपल आहे. बघा आता कार्यक्षमतेवर आधारित हा प्रश्न आहे. नेमकं सांगतोय का तिकडे येऊया आपण, ठीक आहे. इतकं समजलं असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न सांगतोय का तिकडे येऊया. चला बघा सिंपली मांडून घ्यायचं काय म्हटलं ते त्यांनी, ठीक आहे. नमुना तिसरा की हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, ठीक आहे. बघा सिंपल आहे, मांडून घ्यायचं. ब क आहे, मग इथं त्याच्यानंतर काय ब आणि इथं काय रे क, ठीक आहे. बघा आता काय म्हटलंय? हा ब च्या दुप्पट वेगाने करतो. काय करतो? दुप्पट वेगाने काम करतो, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ ब जर एक काम करत असेल तर किती करणार? 2. दुप्पट काम ना. तुम्ही किती घ्या काही फरक नाही पडत. म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं एकदा एक्सप्लेन करून देतो की हा ब च्या दुप्पट काम करतो, ठीक आहे. दुप्पट काम करतो याचा अर्थ काय? किती काम करणार? 2. कोणाच्या दुप्पट करतो? ब च्या. म्हणजे समजा ब ने 1 काम केलं असेल तर किती करणार? 2. समजा ब ने 2 काम, तर हा किती? 4. समजा ब ने 3 काम, तर याच्या 3च्या दुप्पट किती? 6. याच्यापैकी कोणताही एक नंबर घ्या, काही फरक पडत नाही, ठीक आहे. मग काय म्हटले प्रश्नामध्ये की हा ब च्या दुप्पट काम करतो. याचा अर्थ काय? 2 काम करतो तर ब किती करणार? 1, कारण की 1 ची दुप्पट किती होते? 2, ठीक आहे. पुढं काय म्हटले त्यांनी? तर क हा व ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. म्हणजे क जो आहे क आणि ब च्या एकत्रित काम आहेत की, म्हणजे आणि ब मिळून जेवढं काम करते तेवढं एकटं कोण करतो? क करतो. मग किती काम करतो? 2 काम. आणि ब किती काम करतो? 1 काम. म्हणजे किती काम? टोटल 3 काम. म्हणजे एकटा क या दोघांनी इतकं काम करतोय, ठीक आहे. बघा हे कळालंय आपल्याला. आणि हे जे कळाले ही काय असते? आपली कार्यक्षमता. ही कार्यक्षमता आहे आपली. कार्यक्षमता म्हणजे काय? एका दिवसात केलेलं काम, ठीक आहे ना. याला आपण काय मानायचं? एका दिवसात केलेलं काम, ठीक आहे. मग पुढं काय
म्हटलं त्यांनी प्रश्नाकडे, एकटा अ 12 दिवसात एक काम संपवतो तर अ ब क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. अच्छा, एकटा ते काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि ही जी कार्यक्षमता, ही कार्यक्षमता कधीची असते? एका दिवसाची. ही कार्यक्षमता जी आहे ही किती दिवसाची असते? एका दिवसात. तो एका दिवसात किती काम करतो? ठीक आहे. मग एकट्या अ ने ते काम करण्यासाठी किती दिवस लावले? 12 दिवस. आणि तो एका दिवसात किती काम करतो? 2 काम. मग पहिले एकूण काम काढा. इथून एकूण काम किती मिळणार मला? एकूण काम. ठीक आहे. अशा एका दिवसात किती काम करतो? 2 काम. ठीक आहे. आणि त्याने किती दिवसात पूर्ण केलं? 12 दिवसात. तर 12 गुणिले 2 तर किती? 24 काम. म्हणजे टोटल काम आहे किती? 24 काम. ठीक आहे. एका दिवसात किती केले? 2 काम. आणि त्याने किती दिवसात संपवलं? अने काम 12 दिवसात. तर टोटल काम झालं किती? 24. तिघं मिळून म्हटलं. अच्छा, तिघं मिळून म्हटलं एकूण काम आलं किती? 24. तर 24 काम तिघं मिळून किती दिवसात करेल? मग बघा, अ करतो 2 काम, ब करतो 1 काम आणि क करतो 3 काम. मग तिघं मिळून एका दिवसात काम किती करतात? तर 6. तर 24 कामाला किती वेळ लागेल? तर 6 1 6, 6 चूक 24. तर तिघं मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? 4 दिवसात पूर्ण करेल. बघा, फक्त प्रश्न वाचायचं होतं. प्रश्नामध्ये काहीच नव्हतं, सिंपल होतं कार्यक्षमतावर. ठीक आहे. हे तुम्हाला मांडणी जर जमत असेल तर आपण सहज त्याला सॉल्व्ह करू शकतो. बाकी काहीच नाही. ठीक आहे. सिंपल प्रश्न आहे. चला, आता पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी दिलंय ते आपण बघूया. ठीक आहे. चला, बघा, आता आपलं चालू झालं टाईप सी मधला पहिला प्रश्न. ठीक आहे. अ ब क तिघं मिळून एक काम. ठीक आहे. अ ब क तिघं मिळून म्हटलं. ओके. चला, अ ब क तिघं मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. आपण लिहून घ्यायचं की अ त्याच्यानंतर ब आणि क मिळून एक काम. ठीक आहे. एक काम किती दिवसात पूर्ण करतात म्हटलं? 8 दिवसात. फक्त लिहून घ्यायचं. ठीक आहे. एकटा ब. अच्छा, एकटा ब तेच काम किती दिवसात पूर्ण करते म्हटलं? 20 दिवसात. आणि पुढं म्हटलं एकटा क तेच काम किती दिवसात म्हटलं? 30 दिवसात. ठीक आहे. म्हणजे किती दिवसात म्हटलं? अ ब क मिळून 8 दिवसात. ठीक आहे. ब मिळून 20 दिवसात आणि क मिळून किती? 30 दिवसात. तर अ स्वतंत्रपणे त्या कामाला किती दिवसात पूर्ण करेल? ठीक आहे. बघा, अ ब क दिलंय. मग हे काय म्हणतो आपण? एकूण काय रे? लागणारे दिवस. इकडं मानतो आपण एकूण किती? काम. इकडं मानतो एकूण काम. आणि इकडं असते एका दिवसाचे काम. एका दिवसाचे काम म्हणजेच काय असते? आपलं कार्यक्षमता, की एका दिवसात कोण किती काम करतो ते. ठीक आहे. बघा, इथं दिलेलं आहे. आता प्रश्न समजला असेल की अ ब क मिळून 8 दिवसात, ब 20 दिवसात आणि क 30 दिवसात पूर्ण करतो. या तिघांचा आपल्याला काय काढावं लागेल? लसावी. ठीक आहे. मग 8, 20 आणि 30चा लसावी जर काढतो म्हटलं तर किती येते? 120. ठीक आहे. मग एकूण काम किती आलं आपलं? 120. ठीक आहे. म्हणजे असा नंबर माना की जो 8 ने 20 ने आणि 30 ने का जाईल रे? भाग जाईल. तो नंबर म्हणजे कोणता? 120. ठीक आहे. मग बघा, अ ब क मिळून 8 दिवसात 120 काम करत असेल तर एका दिवसात किती काम करणार? मग 1 डे काम जर काढायचं असेल म्हणजे कार्यक्षमता काढायची असेल तर किती? इथून आपण काढू शकतो 8 दिवसात 120 काम. तर एका दिवसात किती काम? तर एका दिवसात किती काम येणार? तिथून आपण काढून. ठीक आहे. चला, मग काय येणार रे? 1 8 1 8 उरले किती? 4 8 5 40. म्हणजे तिघं मिळून एका दिवसात 15 काम. अच्छा, ब बघा, 20 दिवसात 120 काम. तर एका दिवसात किती काम? एका दिवसात किती काम? 6 काम. आणि क बघा, 30 दिवसात 120 काम. तर एका दिवसात किती काम? 4 काम. अच्छा, मला सांगा, तिघं मिळून एका दिवसात काम किती करतात? 15. अच्छा, ब करतो 6, अ करतो किती? 4 आणि तिघं मिळून 15. तर उरलेलं काम कोण केलं असेल? अ ने. मग अ किती काम करेल? ठीक आहे. बघा, इथं लिहितो म्हटलं अ ब क मिळून एका दिवसात किती काम करतात? 15. त्याच्यात ब ने काम किती केलं? 6, अ ने केलं 4. उरलेलं काम टोटल मिळून 15 आहे. तर उरलेलं किती काम उरलं? 15 पैकी 10 काम झालं. उरलं किती? 5 काम. म्हणजे एकटा अ किती काम करेल? 5 काम. आणि टोटल एक काम आहे किती? 30. मग अ ची एका दिवसाची कार्यक्षमता मला मिळाली. एका दिवसाची कार्यक्षमता आहे किती? अ ची किती आहे? 5. टोटल काम आहे किती? 120. मग 120 काम, रोजचे 5 काम. तर 5 1 5, 5 2 10, उरले किती? 2, 5 चूक 20. तर एकटा अ किती दिवसात करेल? 24 दिवसात त्या कामाला पूर्ण करेल. बघा, इतकं सोपं आहे. फक्त प्रश्न वाचून व्यवस्थित त्याला सोडवायचं असते. सिंपल असते. ठीक आहे. चला, बघा काय म्हटलंय, पुन्हा एकदा रिपीट करून देतो की प्रश्न सांगतोय का? अ ब क मिळून एक काम 8 दिवसात, ब 20 दिवसात आणि क 30 दिवसात. ठीक आहे. मग बघा, हे एकूण दिवस, इकडं आपण एकूण
काम आणि इथं काय म्हटलं आपण कार्यक्षमता म्हणजे काय एका दिवसाचं काम. ठीक आहे. मग बघा 8, 20 आणि 30 असं काम माना की 8, 20 आणि 30 ने भाग जाईल, तो म्हणजे काय मानला आपण 120. ठीक आहे. मग बघा रे अ ब क मिळून 120 कामाला 8 दिवस, तर एका दिवसात किती काम केलं असेल 15 काम. ब ने बघा 20 दिवसात 120 काम केलं, तर एका दिवसात किती काम केलं असेल 6 काम. आणि क ने 120 काम करण्यासाठी 30 दिवस घेतले, तर एका दिवसात काम केलं किती असेल 4. अशा तिघं मिळून किती काम केलं 15 काम. बघा तिघं मिळून 15 काम, त्याच्यात ब किती करतो 6 काम आणि क किती करतो 4 काम. म्हणजे ब आणि क मिळून 10 काम केलं, तर उरलेलं 15 पैकी जे उरलेलं काम आहे ते कोण केलं असेल अ ने. मग अ ने किती काम केलं 15 काम. टोटल काम आहे अ ने किती काम केलं मग 5 काम. त्याची कार्यक्षमता किती आहे 5 ची. मग टोटल काम आहे किती 120, तर 120 भागीला 5 किती रे 24. तर किती दिवसात पूर्ण करेल 24 दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतोय. चला दुसरा प्रश्न बघा. अ ब क तिघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. लिहून घ्यायचं फक्त. ठीक आहे. अ ब आणि क मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ओके. किती दिवसात म्हटलं 12 दिवसात पूर्ण करतात. पुढं काय म्हटलं अ हा ब च्या दुप्पट काम करतो. लिहून घ्यायचं फक्त. अ त्याच्यानंतर काय ब आणि काय रे क. याचा अर्थ काय असणार आता कार्यक्षमता. ठीक आहे. मग प्रश्नामध्ये काय म्हटलं अ हा ब च्या दुप्पट काम करतो, म्हणजे अ जो आहे हा ब च्या दुप्पट काम. म्हणजे ब जर एक काम करत असेल तर अ किती करणार 2, कारण की अ हा ब च्या किती काम करतो दुप्पट काम. हे जे निघणार तुमचं हे काय निघणार कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजे काय एका दिवसात केलेलं काम. ठीक आहे. पुढं काय म्हटलंय प्रश्नामध्ये त्यांनी. ठीक आहे. पुढं असं म्हटलं तर क हा अ व ब च्या एकत्रित कामाच्या 1/3 काम. जो क आहे ना क हा अ व ब च्या बघा म्हटलेलं आहे क हा अ व ब च्या एकत्रितचा अर्थ प्लस एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. ठीक आहे. अच्छा अ आणि ब मिळून किती काम झालं 2 आणि 1 किती 3, तर 3चा किती 1/3, तर 3 3 कटला किती 1 काम. म्हणजे क किती काम करत असेल 1 काम. बघा स्टेटमेंट वाचून करायचं काहीच नाही प्रश्नामध्ये म्हटलं का पहिली स्टेटमेंट सांगितली काय होती मला. पहिल्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की अ हा ब च्या दुप्पट काम करतो, म्हणजे ब जर 1 काम करत असेल तर अ किती करणार 2 काम. आणि पुढे म्हटलं होतं की जो क आहे तो अ आणि ब च्या एकत्रित कामाचा 1/3 भाग काम करतो. मग अ आणि ब याचं एकत्रित काम किती आहे 3 आहे. कुठून समजलं बघा ब करतो अ करतो 2 आणि ब किती करतो 1. मग 2 आणि 1 किती 3. ठीक आहे. मग त्याच्या 1/3 भाग, तर 1 गुणिला 1/3, तर 3 1 3 3 1 3, म्हणजे किती काम करणार 1 काम. म्हणजे क किती काम करतो 1 काम. बघा आता जे प्रश्नामध्ये विचारलं आपण काही काढू शकतो. एकटा अ किती दिवसात, एकटा ब किती दिवसात, एकटा क किती दिवसात, आपण काही काढू शकतो. आता बघा आता प्रश्नामध्ये काय दिले त्यांनी की आपण ते वाचून घेऊ. मग पुढं म्हटलं तर एकटा क स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. अच्छा बघा ही कार्यक्षमता एका दिवसाची असते, म्हणजे तिघं मिळून एका दिवसात किती काम केलं 2 आणि 1 3 आणि 1 किती 4, म्हणजे तिघं मिळून एका दिवसात किती काम करतात 4. आणि तिघांनी मिळून पूर्ण काम किती दिवसात पूर्ण केलं 12 दिवसात. तर एकूण काम काढून घ्या पहिले इथून. तर एकूण काम किती. अच्छा एका दिवसात किती काम केलं 4 आणि किती दिवसात संपवलं तिघं मिळून 12 दिवसात. तर 4 गुणिला किती 12, तर 12 चूक किती 48, तर 12 चूक 48, तर हे झालं का एकूण काम. तर 48 काय झाले त्यांचं काम. बघा एका दिवसात किती केलं 4, तिघं मिळून किती दिवसात पूर्ण केलं 12 दिवसात. मग एका दिवसात 4, तर 12 दिवसात किती 48, म्हणजे एकूण काम होतं किती 48. आता काही विचारलं तरी निघते अ ने किती दिवसात, ब ने किती दिवसात किंवा क ने एकट्याने स्वतंत्रपणे किती दिवसात. जर मला अ म्हटलं असतं तर अ ने किती दिवसात, मग अ एका दिवसात काम किती करतो 2, टोटल काम आहे किती 48, तर 48 भागीला 2 किती 24 दिवसात अ करेल. अच्छा ब जर म्हटलं ब एका दिवसात किती काम करतो 1 काम, टोटल काम आहे किती, तर 48 भागीला 1, तर किती 48 दिवस. क म्हटलं तरी तेही काढू शकतो. क किती काम एका दिवसात क 1 काम, टोटल काम आहे किती, तर 48 भागीला 1, तर किती दिवस 48 दिवस. बघा प्रश्न काहीच नसतो. प्रश्नामध्ये आपल्याला फक्त प्रश्नाची लँग्वेज कळायची असते की प्रश्न आपल्याला सांगतोय का, बाकी प्रश्नामध्ये काहीच नसते. ठीक आहे. चला समजलं असेल इथपर्यंत. बघा समजलं नसेल तर पुन्हा बघायचं व्हिडिओला. ठीक आहे ना, म्हणजे पुन्हा जिथं कुठं अडचण असेल तुम्हाला तिथं याला व्यवस्थित बघायचं. ठीक आहे. चला
बघा मित्र, आपण इथं थांबूया, ठीक आहे ना. पुढचा जो टाईप आहे आपला, ठीक आहे, तो लवकरच आपण टाकू, ठीक आहे. ही तोपर्यंत याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, ठीक आहे. पुढचे मजेशीर आहे, पुढच्या भागामध्ये कव्हर होऊन जाते. बघा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा.